अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार जगातील सर्वश्रेष्ठ मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाबाई साहेब ज्यांनी अखंड महाराष्ट्र घडवला, त्यांना घडवण्याचं औदार्य ज्या मातेने दाखवलं त्या राजमाता जिजाऊंच्या नावानं जय जिजाऊ वधूवर सूचक अभियान आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आजपासून राबवतो। आज या अभियानातला पहिला दिवस आहे आणि या अभियानाचं उद्देश असा आहे की दर रविवारी जे शासकीय नोकर असतील, निमशासकीय नोकर असतील, त्यांना सुट्टीचे दिवस असतात आणि त्या अनुषंगानं दर रविवारी आम्ही हे अभियान आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या शहरामध्ये आणि आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करतो। साधारण गेली 8-10 वर्षापूर्वी मी वधूवर सूचक यंत्रणेमध्ये खूप चांगलं काम करायचो। त्या वधूवर सूचक यंत्रणेमध्ये काही अनुभव जे तुमच्या सगळ्यांच्या गाठीशी असतील, पाठीशी असतील, ते अनुभव तुम्हाला सांगण्याचा छोटासा प्रयत्न करतो। कसं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखाद्याच्या हातात बायोडाटा देतो, एखाद्या मुलाचा, मुलींच्या लग्नाचा फारसा विचार करण्याची गरज आज पालकांना नाहीये, पण खऱ्या अर्थानं गरज आहे, खऱ्या अर्थानं दुःख नाही, खऱ्या अर्थानं त्रास आहे तो वधूपित्या वरपित्यांचा आहे। कारण मुलांच्या लग्नासाठी किती धडपड करावी लागते हे इथे येणाऱ्या 42 वर्षाच्या मुलाच्या बापाला विचारलं तर तुम्हाला त्याचं दुःख काय तो नक्की सांगेल। एखादा बायोडाटा दिल्यानंतर बायोडाटा पूर्ण वाचला जातो आणि तुमच्या नावापासून त्याची सुरुवात केली जाते आणि शेवटला पै पाहुण्यांचे, नातलगांचे संबंध तपासले जातात। त्याच्यामध्ये अनुक्रम येत असताना त्या मुलाचं पॅकेज बघितलं जातं। सध्या लग्न हा विषय पॅकेज वरती येऊन थांबलाय। ह्याच्यासारखं दुर्भाग्य आपल्या समाजाचं कुठल्याही समाजामध्ये गेला तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील। जिथं पॅकेजचा विषय येतो तिथं अनेक गोष्टी संपतात आणि नव्या गोष्टींचा जन्म होतो। मग समजा तुम्ही त्याच्यामध्ये शेतीचा उल्लेख केला असेल, शेतीच्या उल्लेखामध्ये तुम्ही 2 एकर शेती लिहिली असेल तर त्यावेळी प्रश्न येतो की या मुलाला भाऊ किती आहेत, बहीण किती आहेत, ह्याच्यामध्ये ह्याच्या वाट्याला भविष्यात किती जमीन येणार आहे। एक काळ असा होता की मुलाचं कर्तृत्व बघून लग्न केलं जायचं। आता इथं बरीच माणसं असतील की ज्यांचं कर्तृत्व बघून मुली दिल्या होत्या, त्याही मुलींनी स्वतःचं अस्तित्व आजपर्यंत टिकवून ठेवलं, पण आपल्या पोटी जन्माला आलेल्या अपत्याचं काय करायचं हा प्रश्न आता सध्याच्या वरपित्यांच्या डोक्यामध्ये सारखा घोंगावत असतो। भले तो 26 वर्षाचा असू दे, 24 वर्षाचा असू दे, 40 वर्षाचा असू दे आणि काही मुलांची वय आज 45च्या जवळपास येऊन थांबले। त्याला सगळा समाज कारणीभूत। जबाबदारीने हे वाक्य बोलतो की ह्या गोष्टीला सगळा समाज कारणीभूत आहे, कारण समाजामध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची जी प्रवृत्ती आहे त्या खोडकर वृत्तीमुळे समाजामध्ये त्या तरुणांची लग्न होण्यासाठी आळा बसतो। माझं मत असं आहे की प्रत्येक मुलीनं आपली मुलगी देत असताना त्या मुलाचा सगळा ताळमेळ तपासून पाहणं गरजेचं आहे, 100% गरजेचं आहे। पण त्याच्यामध्ये काही गोष्टींना शिथिल करता आलं, जसं की एखादा मुलगा आत्ता सर्व्हिसला लागलाय आणि त्याला 40,000 पगार असेल तर त्या आई वडिलांची अपेक्षा असा असू नये की याला 60,000 पगार पाहिजे होता। कारण ज्याला 40,000 पगार आहे तो भविष्यात 60,000 पर्यंत कॅपेबल होणार आहे। किंवा एखादं घर तुम्ही बघायला गेल्यानंतर तिथं बघितलं जातं की घर किती मोठं आहे। आज असं बघत नाही की त्या घरातली माणसं किती मोठी आहे। जिथं घर मोठं बघितलं जातं तिथं पुण्यासारखे प्रकरण होतात, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवले। दुसरा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्या वयाचा येतो। वयामध्ये किती अंतर असावं। आज 82, 83, 84, 85, 86 या कॅटेगरीतल्या जर मुलींची तुम्ही तपासणी केली तर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या 4 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40च्या पुढं आणि 50च्या दरम्यान असणाऱ्या अविवाहित मुलींची संख्या 50,000पेक्षा जास्त आहे आणि हे सत्य आहे आणि वास्तव आहे। आता प्रत्येक मुलाची अपेक्षा असते की माझी मुलगी एका नोकरदाराला द्यायची आहे। आज आपण मराठा समाजाचा वधूवर मेळावा या ठिकाणी घेतलाय। तुम्हाला सगळ्यांना याची जाणीव असेल की मराठा समाजामध्ये नोकरदार ही संकल्पना पाठीमागे पडत चालली, कारण त्या समाजामध्ये नोकरी मिळतील का हा देखील तितका शोधाचा भाग आहे। मग हे सगळं कुणाकडे आहे, हे बदल करण्याचं सगळं सामर्थ्य सध्याच्या स्त्री वर्गाकडे जास्त आहे। जर स्त्रियांनी त्या वधूवर संकल्पनेकडे किंवा विवाह संकल्पनेकडे अतिशय चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलामधलं कर्तृत्व बघतील। भले एखाद्या मुलाकडे एखादी गोष्ट 100% कमी असू शकते, कारण या जगामध्ये जगी सर्वसुखी असा कोण नाही की ज्याच्याकडे सगळंच आहे। एखाद्याकडे घर असेल तर त्याला गाडी विचारली जाते, एखाद्याकडे घर गाडी असेल तर त्याला शेती विचारली जाते, एखाद्याकडे घर गाडी आणि शेती असेल तर त्याला नोकरी विचारली जाते। घर गाडी शेती नोकरी विचारली की त्याची मिळकत काय आहे त्या मिळकतीवर येतो। घर गाडी शेती नोकरी सगळं दिलं की मग मुलाचं ठेवलेलं किंवा साठवलेलं काय आहे का किंवा वडिलोपार्जित काय आहे का ह्याच्यावर प्रश्न येऊन थांबतात। मग अशा बऱ्याच गोष्टींना वाचा फोडायची असेल
असेल तर तुमच्यासारख्या समाजातील ज्येष्ठ मान्यवरांनी ह्या संकल्पनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी बसून गप्पा मारत असता त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या समाजातला एखादा चांगला मुलगा असेल, होतकरू असेल, ज्याच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, अशा मुलांना मुली द्यायला जर आपण प्रारंभ केला तर वधूवर यंत्रणेत बऱ्यापैकी चांगले बदल होतील। कदाचित हे विचार तुम्हाला आम्हाला आवडतील किंवा न आवडतील, पण हे बोलण्यापाठीमागे उद्देश एकमेव आहे की या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात ज्वलंत समस्या कुठली असेल तर ही विवाहाची समस्या आहे। ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला।